हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आम्ही चाललो आहे स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यायला अक्कलकोटला. आणि आज थर्सडे आहे. सो थर्सडे ना, आणि थर्सडेला निघालोय आम्ही. आणि खूप चांगला दिवस आहे. सो खूप छान वाटतंय आणि खूप एक्साइटेड आहे. मी तर खूप एक्साइटेड आहे जायला, बिकॉज मी अशी एवढी लवकर ऍक्टिव्हली उठत नाही. बट आज मला काहीतरी वेगळाच वाईब आहे आणि मला खूप फ्रेश वाटतंय सकाळपासून. आणि जायची खूप एक्साइटमेंट होती. कालपासून मी ऑफिसला गेल्यापासून मला ते एक्साइटमेंट होती की आम्ही उद्या तिकडे जाणार आहे. सो लेट्स सी की कसं असणार आहे हे एक्सपिरियन्स आमचं. बिकॉज मी खूप स्पिरिच्युअली सध्या खूप स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये इन्वॉल्व होती आहे आणि मला त्यामध्ये जास्त इंटरेस्ट येतोय. सो आय एम रिअली लाइकिंग इट. आणि ही जर्नी फर्स्ट टाइम असेल की आम्ही कुठेतरी म्हणजे देवदर्शनाला फर्स्ट टाइम आम्ही असं कुठेतरी चाललोय. आणि ते पण असं प्लॅन करून, बिकॉज आम्ही स्वतः आमच्या मनात ही गोष्ट आलेली, कोणी आम्हाला सांगितलं नव्हतं. बट सडनली मी जसं तुम्हाला बोलली, स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये मला जास्ती इंटरेस्ट येतोय. सो लेट्स सी की खूप छान एक्सपिरियन्स असणार आहे. आय एम सो शुअर अबाउट दॅट. बट बघूया आपण कसं वाटतंय आपल्याला. आणि प्लीज स्टे कनेक्टेड, ब्लॉग एंडपर्यंत बघा. आणि तुम्ही पण स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन करा आमच्या बरोबर. सो चला आमच्या बरोबर अक्कलकोटला. तुम्ही आता पुण्याला गाडी घेऊन गेलेले का? रिलॅक्सेशन टाइम. सो आम्ही आता निघालोय. मम्मी पप्पाला पिकअप केलंय आणि आम्ही आता जस्ट निघालोय वाशीवरून. तर चला आपली जर्नी बिगिन करूया. प्लीज स्टे कनेक्टेड. हिने बघा सगळा कसा पार्सल भरून आणलेला आहे. तुला आणले खायला उपलब्ध. इडली बनवली. इडली सगळं केअर करायला लागते. सगळं सांडून बसतात. कसं वाटतंय तुला अक्कलकोटला चाललीयस तर? माझ्यासाठी भरपूर आनंदाचा आहे, कारण तुझ्यामुळे मी स्वामींकडे जाऊ शकते. मला वाटत नव्हतं मी जाईन म्हणून, पण तुझ्यामुळे मला खरंच छान वाटलं. आता फर्स्ट टाइम चालली आहे ना. तो क्षण आला. मला असं वाटतं तुझ्या रूपाने मला स्वामींनी बोलवलं. मम्मीने खूप छान इडली बनवून आणली आहे. मस्त लागते. चटणी पण चांगली आहे. पोटभर खावा दोघांनी. चटणी पण खूप चांगली आहे. बरं वाटलं. मी नाश्ता केला. दोघांनी खाल्लं ना तुम्ही दोघांनी, ते छान वाटलं. चांगलं वाटलं. छान आहे. अमूल बटर, देश का बटर, असली बटर. सुंदर बघ ना काय हे झालं ना यार, सोलापूर रोडला आत्ताशी लागलोय ना. सो गाईज आम्ही आता जस्ट पोचलोय सोलापूरला. आणि खायसाठी थोडं थांबलेलो आहे. सकाळपासून नॉनस्टॉप आलो आहे, कुठेच थांबलो नव्हतं. डिरेक्टली लॉंग जर्नी झालेली, कारण की आम्हाला लवकर पोचायचं आहे. अंधार व्हायच्या आधी पोचायचं होतं. सो त्यासाठी आम्ही लवकर निघालेलो. तर आम्ही पोचलो आहे. आता थोडं काहीतरी खातो आणि मग तिथून पुढे जाणार आहे.
तुम्ही पिता पप्पा? बडा बडा मम्मा इथं बडा 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 इथं या बडा बडा मम्माचं नाही जाणू बडा 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 ऑडी Q7 बडा ऑडी Q7 ऑडी टॉप मॉडल 4-wheel drive 4x4 काय करतं बाबू चहा पिलं बाळा चहा नाही पिलं जीजू जीजू ब्लॉग बनवता मला एक खरा बाळा कोणते सो गाईज आम्ही जस्ट पोचलो आहे सोलापूरला आणि आम्ही आज रात्रीसाठी इथेच थांबणार आहे बिकॉज थोडा वेळ झाला आहे आणि थकलो आम्ही पुढे जायसाठी पण कंटाळा आला आहे. सो आज रात्री इकडेच थांबणार आहे. एक हॉटेलमध्ये आम्ही चेक इन करतो आहे आणि उद्या सकाळी लवकर उठून मग पुढे जाणार आहे अक्कलकोटला. सो आम्ही पोचलो आहे आता आमच्या रूममध्ये आणि जेवायला चाललो आहे. हा आहे रूम आणि आम्ही सगळे एकाच रूममध्ये राहणार आहे बिकॉज एका रात्रीचा प्रश्न आहे तर एका रात्रीसाठी 2 रूम नाही घेत आहे. सफिशियंट आहे आमच्यासाठी. हा चांगला हॉटेल आहे एकदम. आम्ही चाललो आहे जेवायला. सो इकडे पाळणा पण आहे. खूप छान हॉटेल आहे. असा ॲम्बियन्स आहे इकडे पूर्ण. चल आता जावई आले का? अजून एवढं लेट कसं चालू आहे व्हिडिओ बंद झाले व्हिडिओ तिथे लोडिंग चाललं आहे. लोडिंग चाललं अक्कलकोटला जायचं एकदम डायरेक्ट जायचं होतं पण स्वामींची इच्छा नव्हती का. हॉटेल चांगलं मिळालं नाही पण ते बरं रूम चांगलं मिळालं. जाऊन रात्री लेट गेलो पण आपल्याला गुरुवार आहे ना. व्यवस्थित मस्त भेटला. ड्रायव्हर चांगलं तुमचं काय मत झालं माझ्या सिंगल हँडेडली छान गाडी चालवली चांगली चालवली. जावायला बसवलं तर जरा जास्त लवकर आलो असतो. पप्पाला बसवली तर जरा थोडसा स्लो जावई बसले असते ते एकदम स्वामीच्या दारात पोचले असते. याच्यापेक्षा फास्ट मिळाला नाही सेफ्टी नॉर्म्स अजून काय याच्यापेक्षा एवढी चालू. तुम्ही आला का नाव
सो गाईज आता आमचं जेवण झालेलं आहे आणि खूप छान जेवण जेवलो आहे आम्ही आज. कुठलं रेस्टॉरंट आहे हे? स्वादिष्ट रेस्टॉरंट आहे सोलापूरमध्ये. आम्हाला रेकमेंड केलेलं आमच्या हॉटेलमध्ये जे होते त्यांनी. बट एकदम खूप छान जेवण आहे, वेज जेवण आहे सगळं इकडे. खूप मस्त आहे. जर तुम्ही येणार असेल इकडे तर शुअरली हे ट्राय करा. सो हे आहे हॉटेल जिकडे आम्ही थांबलोय. खूप चांगलं ॲम्बियन्स आहे इकडे. सोलापूरमध्ये आहे हे.